हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत नवीन फार्मसीची गव्हर्नमेंटची वॅकन्सी मित्रांनो आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोविजिलन्स प्रायव्हेट आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो, अशा स्टुडंटला जे बी फार्म एम फार्म झालेले स्टुडंट आहेत त्यांना रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। आणि मित्रांनो, त्याचबरोबर आता डीएमईआर ची एक्झाम असेल, डीएमईआर फार्मासिस्टची किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची असेल, ठाणे महानगरपालिकेची असेल, तर मित्रांनो या सगळ्यांचं जे टेक्निकलचं मटेरियल आहे तर टेक्निकलचं क्वालिटी मटेरियल पण प्रोव्हाइड केलं जातं। हे मटेरियल पाहिजे असेल तुम्हाला तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर मित्रांनो, आताच थोड्या वेळा आधी आलेलं नोटिफिकेशन आहे, कुठून आलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता, मीरा भाईदर महानगरपालिका। तर मित्रांनो, या महानगरपालिकेमध्ये फार्मसीच्या परमनंट पोस्ट असणार आहेत। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघू की टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या पोस्ट या वॅकन्सी मध्ये किती असणार आहेत। तर मित्रांनो, इथे जर आपण बघितलं तर इकडे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आणि स्टार्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आपण पहिल्यांदा बघू। तर मित्रांनो, या ऑफिशियल साइट वरती तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। आणि मित्रांनो, स्टार्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जर बघितलं 22/8/2025, तर मित्रांनो उद्यापासून मित्रांनो या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन स्टार्ट होतील। आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट, या वॅकन्सीसाठी तुम्हाला या फार्मासिस्ट वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय तर लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे 12 सप्टेंबर। तर मित्रांनो, 12 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला मित्रांनो या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय। ठीक आहे, तर फार्मसिस्टच्या मित्रांनो याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आपण इकडे बघू, 23 नंबरला औषध निर्माता पोस्ट आहे। तर मित्रांनो, या महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्टच्या 5 वॅकन्सी इकडे असणार आहे। आणि इकडे पे केल जर बघितलं तर 29,200 ते 92,300 जे की फार्मासिस्ट औषध निर्माताच पे केलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, तर याच्यामध्ये परमनंट 5 वॅकन्सी असणार आहेत। आता मित्रांनो, आपण इकडे बघू की टोटल नंबर ऑफ ज्या 5 वॅकन्सीज आहेत तर ते कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघणार की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल। ठीक आहे, तर मित्रांनो, आपण इकडे औषध निर्माता जो आपला पद आहे तर त्या सेक्शन मध्ये जाऊन आपण सगळ्या गोष्टी चेक करणार आहेत। कारण या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो बाकी दुसरे पण पद आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फक्त फार्मसी जे असतं त्याच्या रिलेटेड गोष्टी प्रोव्हाइड करतो, त्याच्या रिलेटेड माहिती प्रोव्हाइड करतो। तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही औषध निर्माण अधिकारी 23 नंबरला टोटल 5 पदे। आणि मित्रांनो, हे जे 5 वॅकन्सीज आहेत तर त्यामध्ये विजा अ साठी 1 वॅकन्सी आहे, ब साठी 1 वॅकन्सी आहे, आणि त्याच्यानंतर ओबीसी साठी मित्रांनो इकडे 2 वॅकन्सीज आहेत, आणि ईएसबीसी साठी मित्रांनो 1 वॅकन्सी आहे। तर अशा टोटल वॅकन्सी जर बघितल्या तर मित्रांनो 5 वॅकन्सीज, आणि मित्रांनो इकडे ओपन साठी वॅकन्सी नाहीये। सर्व जे वॅकन्सीज आहेत ते कॅटेगरी साठी इकडे दिल्यात, विजा अ साठी 1, ब साठी 1, आणि त्याच्यानंतर इमा व साठी 2, आणि ईएसबीसी साठी मित्रांनो 1 वॅकन्सी आहे। तर अशा 5 वॅकन्सी इकडे डिवायडेशन आहे। आता मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खूप सारे डिप्लोमा स्टुडंट पण मला विचारतात सर आम्ही काय एलिजिबल नाहीत। त्याच्यानंतर बी फार्म स्टुडंट पण विचारतात सर आमचं बी फार्म झालंय तरी पण आम्हाला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे, ड्रग इन्स्पेक्टरच्या वॅकन्सीला नाही। पण अशा गोष्टी आहेत मित्रांनो जे नोटिफिकेशन मध्ये आहे त्या गोष्टी आपण डिस्कस करतो। तर मित्रांनो, औषध निर्माणाचं जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बघू शकता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळ म्हणजे एसएससी उत्तीर्ण असलं पाहिजे। त्याच्यानंतर इकडे मित्रांनो बी फार्म पदवी उत्तीर्ण म्हणजे आपलं जे बॅचलर इन फार्मसी म्हणजे बी फार्म तुमचं कंप्लीट असलं पाहिजे, 12 प्लस बी फार्म। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे मित्रांनो 2 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमचं बी फार्म याच्यावरती फॉर्म नाही भरता येणार, प्लस तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स इकडे रिक्वायर्ड असेल। त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फार्मसिस्टचं जे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन पण रिक्वायर्ड असेल। म्हणजे मित्रांनो इन शॉर्ट तुमचं बी फार्म कंप्लीट असलं पाहिजे, प्लस तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स असलं पाहिजे, आणि रजिस्ट्रेशन असलं पाहिजे। तर हे असेल तर तुम्हाला मित्रांनो या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करता येईल। आणि मित्रांनो लवकरात लवकर उद्यापासून ऍप्लिकेशन चालू होत आहेत तर ऍप्लिकेशन करून घ्या। आणि याच्यामध्ये एक्झाम फीस जर आपण बघितली
तर ओपन साठी मित्रांनो 1000 रुपये फीस आहे आणि मित्रांनो कॅटेगरी साठी इकडे जर आपण बघितले तर 900 रुपये एक्झाम फीस एक्झाम शुल्क मित्रांनो असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो बाकी सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन फॉर्म कसं भरायचंय कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत या सगळ्या गोष्टी या ऍप्लिकेशन मध्ये दिलेल्या आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एज क्रायटेरिया। तर मित्रांनो जर एज क्रायटेरिया बघितलं तर ओपन साठी 38 इयरचं एज क्रायटेरिया आहे या वॅकन्सीसाठी जे की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सगळीकडे 38 इयरचं एज क्रायटेरिया प्लस मित्रांनो तुम्हाला इकडे ज्यांची कॅटेगरी आहे त्यांना एजचं रिलॅक्सेशन पण भेटणार आहे। ठीक आहे। तर 38 प्लस तुमच्या कॅटेगरीनुसार जेवढं रिलॅक्सेशन आहे तेवढं तुम्ही ऍड करू शकता। आणि मित्रांनो बाकी सगळ्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हा जो नोटिफिकेशन आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होईल। म्हणजे समजा कुणी माजी सैनिक असेल भूकंपग्रस्त असेल किंवा अदर पोस्ट साठी पण तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर सर्वांनी तिथून डाउनलोड करा। बाकी सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला भेटतील आणि महत्त्वाचे अपडेट भेटतात। सगळे जे फार्मसिस्टच्या वॅकन्सीज आहेत त्यांची सगळ्यांची इन्फॉर्मेशन मित्रांनो आरडी फार्मा युट्यूब चॅनलवरती भेटते। डीएमआरचे स्टडी मटेरियल असेल त्याच्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचे। आणखीन काही डाऊट असेल व्हॉट्सअपला मेसेज करा। आणि मित्रांनो फायनली लास्टला सांगतो या नोटिफिकेशन मध्ये टोटल फार्मसीच्या 5 वॅकन्सी आहेत। त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला बी फार्म प्लस 2 इयरचं एक्सपिरियन्स लागेल। एज क्रायटेरिया 38 इयरचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे एक्झाम फीस आहे ती 900 रुपये असणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।